महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। पिछले कुछ दिनों से शहर में और आसपास के इलाकों में रिक्शा चालकों के मोबाइल फ़ोन चोरी होने की घटना में अचानक वृद्धि हो गई है। इस संबंध में मुंबई नाका पुलिस स्टेशन में दर्ज मामले की जांच करते हुए अपराध जांच दल के कार्यकर्ता समीर शेख और राजेंद्र नाकोड़े जब वह बिना नंबर प्लेट वाले दोपहिया वाहन पर वहां पहुंचे तो टीम ने उन्हें रोक लिया। संदिग्ध होने के कारण जब उसने भागने की कोशिश की तो पुलिस ने उसे घेर लिया। जब उससे वाहन के दस्तावेज मांगे गए तो उसने स्पष्ट जवाब दिया, जिससे पुलिस का संदेह और बढ़ गया। उन्हें हिरासत में लेकर पूछताछ के लिए मुंबई नाका पुलिस स्टेशन लाया गया। जब उसकी तलाशी ली गई तो उसके जेब से 2 मोबाइल फ़ोन तथा बाइक की डिक्की से 4 मोबाइल फ़ोन मिले। इसके चलते जब पुलिस ने उसे गहनता से पूछताछ की तो उसने मोबाइल फ़ोन और दोपहिया वाहन चोरी करने की बात कबूल कर ली। परिसरामध्ये दिवसेंदिवस मोटरसायकल चोरी आणि मोबाईल चोरीचे प्रमाण जास्त प्रमाणात होत असल्याने सदर गुन्ह्यांना आळा घालणे तसेच ज्या आरोपींनी गुन्हे केले आहेत त्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी आदेश केले होते। त्याप्रमाणे मुंबई नाका पोलीस ठाणे या ठिकाणी दिनांक 10/3/2025 रोजी द्वारका सर्कल या ठिकाणी मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता। त्याच्यामध्ये सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आपल्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार 2358 समीर शेख आणि 2349 राजेंद्र नाकोडे यांना गुप्त बातमी मिळाली की एक इसम काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर काही मोबाईल विकण्यासाठी येणार आहे। तर सदरची बातमी रविशंकर मार्ग या ठिकाणी असे मिळाल्याने सदरची माहिती अंमलात दिल्याने आम्ही डीबी पथकाचे सपोनी शिरसाट आणि त्यांचं पथक यांना सदर कारवाई करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले। त्याप्रमाणे एपीआय शिरसाट आणि त्यांचं पथक रविशंकर मार्ग या ठिकाणी सापळा रचून दबा धरून बसलेले असताना एक विना नंबर प्लेट मोटरसायकल संशयित मिळून आल्याने तर तिचा पाठलाग करण्यासाठी प्रयत्न केला, तो पळून जाऊ लागला। मग त्याला ताब्यात घेतला आणि त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 3 मोबाईल मिळाले आणि जी गाडी आहे ती नंबर प्लेट नसलेली होती आणि मोबाईलचा अभिलेख तपासला असता जो आपल्याकडे मोबाईल चोरी गेला होता 79/25 त्या गुन्ह्यातील तो मोबाईल असल्याचे दिसून आले। त्याचप्रमाणे गाडीच्या कागदपत्राबद्दल विचारणा केली असता त्यांनी उडवून चित्तरे दिले आणि त्याचा अभिलेख तपासला असता ते अंबड पोलीस ठाणे या ठिकाणी चोरीस गेले असल्याचे दिसून आले। मग सदर इसमास आपण अटक करून त्याच्याकडून अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे आपल्याला वेगवेगळ्या कंपनीचे 16 मोबाईल मिळून आले आणि तसेच 4 मोटरसायकल चोरीच्या मिळून आल्या। 4ही मोटरसायकल या अंबड पोलीस ठाणे या ठिकाणाहून चोरीला गेलेल्या आहेत। त्याचप्रमाणे जे मोबाईल मिळालेले आहेत तर त्या मोबाईलमध्ये जे 16 मोबाईल आहेत त्याच्यामध्ये इंद्रनगर पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल आहे, पंचवटी पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल आहे आणि आपले इथे गुन्हा दाखल असे 7 गुन्हे या आरोपी गुन्हे उघडलेले आहेत। आणि बाकी जे इतर मोबाईल मिळालेले आहेत तर ह्या पोलीस कस्टडी दरम्यान त्याच्या जो इतर मोबाईल त्यांनी कुठून चोरी केले याबाबत आम्ही सखोल तपास करत आहोत। सदर गुन्ह्याचा तपास हा एएसआय सोनार करत आहेत। पुलिस इंस्पेक्टर संतोष नरुते के आदेशानुसार अपराध जांच दल के सहायक निरीक्षक सुधीर पाटिल, सतीश शिरसाट, रोहिदास सोनार, देवीदास गाड़वे, नवनाथ उगले, योगेश अपसुंदे आदि ने तात्कालिक श्री रविशंकर पथ पर पहुंचे। सादे कपड़ों में पुलिस ने वहां जाल बिछाया। इसी दौरान नितिन बिना नंबर प्लेट दोपहिया वाहन पर वहां आया तो टीम ने उसे रोक लिया। पुलिस ने की गई पूछताछ में उसने मोबाइल फ़ोन और दोपहिया वाहन चोरी करने की बात कबूल कर ली है। महाराष्ट्र बुलेटिन के लिए अतुल पवार, नासिक। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।